थेट जाऊयात आर्वी मतदारसंघात भाजपचे उमेदवार इथं पारडं त्याचं जड दिसतंय आणि त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत बघूया। तर आपण पाहतोय भाजपचे सुमित वानखेडे हे जे आहेत हे संभाव्य आमदार म्हणून पुढे येत आहेत। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मयुरा काळे या महिला उमेदवार देण्यात आल्या होत्या, परंतु कुठेतरी या बॅकफुटला जाताना दिसतायत आणि जे आर्वीचे मतदार आहेत त्या सगळ्यांनी भाजपच्या सुमित वानखेडे यांना कौल दिल्याचं दिसतंय। नेमकी काय कारण आहेत समजून घेऊयात, जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। वर्धा जिल्ह्याच्या आर्वी विधानसभा या मतदारसंघावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। या मतदारसंघात महायुतीने देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव असलेले सुमित वानखेडे यांना उमेदवारी दिली, तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे यांना उमेदवारी देण्यात आली। निवडणुकीच्या या काळामध्ये दोन्ही उमेदवारांनी चांगल्या प्रकारे नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान अनेक आरोपही झाले, मात्र या दरम्यान सुमित वानखेडे यांचा पारडा या मतदारसंघात जड होताना दिसतो। कारण निवडणुकीच्या 6 महिन्यापूर्वीपर्यंत सुमित वानखेडे यांनी वेगवेगळ्या शासकीय निधी आणून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। एवढंच नव्हे तर या मतदारसंघातून विद्यमान आमदार असलेले दादाराव केचे यांना भाजपाने डच्चू दिला होता। त्या दरम्यान दादाराव केचे काही प्रमाणात नाराजी झाले होते, मात्र अमित शहांची भेट घेत दादाराव केचेंची नाराजी दूर करण्यात आली आणि एक युवा नेतृत्व या मतदारसंघाला देण्यात आला। त्यामुळे या मतदारसंघात सुमित वानखेडे यांचं पारडं जड होताना दिसतंय।